त्रिकोणाच्या बाजू या समान असतात का नसतात? नसतात. त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. ठीक आहे. ज्या त्रिकोणाच्या बाजू ह्या समान लांबीच्या नसतात त्याला म्हणायचं विषमभुज. म्हणजे आता बघा ए बाजू, बी बाजू आणि बाजू सी अशा वेगवेगळ्या बाजू असणार त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणायचे. मग विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाहायचं असेल तर आपल्याला त्याचं सूत्र माहित असायला पाहिजे. ठीक आहे. मग विषमभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर बघा वर्गमुळामध्ये यस काय घ्यायचंय वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी आणि तिसऱ्या कंसात यस वजा सी. मग ए बी सी या काय तर त्रिकोणाच्या बाजू आहेत. काय तर ते बाजू आहेत. म्हणजे यस आणि यस म्हणजे काय असणार आहे तर अर्धपरिमिती. यस म्हणजे अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतात सेमी पेरिमीटर. ठीक आहे. यस म्हणजे सेमी पेरिमीटर म्हणून त्याच्याबद्दल आपण यस घेतो. सेमी पेरिमीटरचं सेमीचं एस. ठीक आहे. त्याला मराठीत म्हणायचं अर्धपरिमिती. ज्यावेळेस आपल्याला अर्धपरिमिती माहित असेल तरच आपल्याला विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येतात. ठीक आहे. विषमभुज त्रिकोणाचे काय विषमभुज त्रिकोणाची परिमितीचं सूत्र असायला माहित असायला पाहिजे. परिमितीचं सूत्र काय आहे बाजू 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 प्लस बाजू प्लस बाजू म्हणजे तीन बाजू ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी प्लस सी. बाजू ए प्लस बाजू बी प्लस बाजू सी आहे. पण त्याच्या जर आपल्याला कोणत्या बी ह्याचा आपण अर्धपरिमिती म्हणतो ह्या परिमितीची अर्धी जर करायचं असलं तर कोणत्याही संख्या असो किंवा कोणताही भाग असो त्याला जर अर्ध जर करायचं असलं तर आपल्याला त्याला 2 ने भागावं लागतं. त्याच्यामुळे आपण छेदामध्ये काय घेणार 2 घेणार. ठीक आहे. मग अर्धपरिमितीचं या यसचं सूत्र काय झालं सेमी पेरिमीटरचं बाजू ए प्लस बाजू बी प्लस बाजू सी भागिले किती 2 आहे. ठीक आहे. मग आपण काय करू आता आपल्याला अर्धपरिमिती काढायचं तर ह्याच्या बाजू ठेवून घेऊ. तर एक बाजू घ्या 5 सेंटीमीटर घेतली आपल्याला. ए बाजू किती घेऊ आपण 5 सेंटीमीटर. बी बाजू घेऊया 6 सेंटीमीटर आणि सी घेऊ 7 सेंटीमीटर. अशा वेगवेगळ्या किमतीच्या आपण बाजू घेतल्यात साईड घेतलेल्या आहेत का. आता याच्यावरून आपल्याला याची काय करायची आहे अर्धपरिमिती काढायची आहे. म्हणजे हे यस किंमत काढायची. ठीक आहे. मग मला सांगा ए किती आहे 5 सेंटीमीटर आहे. बी बाजू किती सेंटीमीटर आहे 6. ठीक आहे. आणि सी बाजू किती सेंटीमीटर आहे 7. आणि छेदामध्ये किती घ्यायचं आपल्याला 2 घ्यायचे. ओके. 5 आणि 6 किती झालं 11. 11 आणि 7 18. किती झाले 18. 18 छेद 2. मग काय करणार आपण ज्या छेदामध्ये संख्या आहे त्यांना काय करायचं ह्या संख्येला भाग घालायचा. ओके. मग 2 चा पाढा किती पर्यंत म्हणणार आपण बघा 2 92 18. तर तुमचं सेमी पेरिमीटर किती आलं 18 किती 9 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आला 9. म्हणजे अर्धपरिमिती आपली आली 9 सेंटीमीटर. आपल्याला आता अर्धपरिमिती समजली तर आपल्याला अर्धपरिमितीवरून विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. ठीक आहे. हा अर्धपरिमिती वरून क्षेत्रफळ काढायचं. तर मग विषमभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय रे आपण लिहिलं येतं आहे की नाही. क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर आपल्याला हे सूत्र ठेवायचे यस कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी आणि तिसऱ्या कंसात यस वजा सी असणार आहे. मग ज्या ठिकाणी यस आहे त्या ठिकाणी हा अर्धपरिमितीची काय करायची आपल्याला किंमत ठेवायची आणि बाजू ए बाजू बी सी याच्या किमती ठेवून आपल्याला हे सोडून घ्यायचे. ठीक आहे. बर बघा वर्गमुळामध्ये यस ची किंमत म्हणजे सेमी पेरिमीटर किती सेंटीमीटर आलेला आहे 9. किती सेंटीमीटर आला 9 सेंटीमीटर. कंसामध्ये यस सेमी पेरिमीटर आहे 9 आणि बाजू ए किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या कंसामध्ये यस म्हणजेच 9 सेंटीमीटर सेमी पेरिमीटर
आणि बी किती सेंटीमीटर आहे, बाजू बी 6 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर आहे. आणि तिसऱ्या कंसामध्ये यस म्हणजे सेमी पेरिमीटर 9 आणि सी किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. ओके. मग आता आधी काय करायचं असतं आपल्याला, नुसार बॉडमास नुसार अगोदर सोडायचं असतं कंस, म्हणजे कंसातली आपण काय करून घेऊ, तिथं वजाबाकी करून घेऊ. बर, मला सांगा ज्या ठिकाणी कंस असतात त्या ठिकाणी काही नाही, दोन कंस एकत्र आले किंवा कंसाच्या साईडला एखादी जर संख्या जर आलेली आहे तर त्याच्यामध्ये कशाचं चिन्ह असते, तर गुणाकाराचं असते. कशाचं असतंय, गुणाकार. म्हणजे इथं नाही लिहिलं याचा अर्थ यामध्ये काही कोणती क्रिया होत नाही का, तर होती. तर कोणती होत असते, गुणाकाराची. ओके. तर बघा दुसरं नंतर काय करायचं आपल्याला, आता वर्गमूळामध्येच काढायचं आहे. याची काय करायचं आपल्याला, वजाबाकी करून घ्यायची. आधी कंस सोडून घ्यायचा, मग 9 ला 9 तसंच असणार आहे. ह्या कंस आणि 9 मध्ये कशाचं चिन्ह आहे, गुणाकाराचं. कशाचं चिन्ह आहे, गुणाकाराचं. मग मला सांगा 9 मधून 5 गेल्यास किती राहतात, 4 राहतात. ठीक आहे. पुन्हा ह्या दोन्ही मध्ये कशाचं चिन्ह आहे, गुणाकाराचंच आहे. दुसरा कंस 9 मधून 6 गेलेस राहिले किती, 3 राहिले. ठीक आहे. पुन्हा आता आहे कशाचं चिन्ह, गुणाकाराचं. आणि 9 मधून 7 गेल्यास राहिले किती, 2 राहिले. ठीक आहे. किती राहिले, 2. अशा प्रकारे आपण हे काय केलं होतं, आपण कंस सोडून घेतला. पण ज्या वेळेस आपण हे वर्गमूळामध्ये ज्या काही संख्या घेतलेल्या असतात त्याचं काय करायचं, आपण आधी सुरुवातीला फोड करून घ्यायची. आणि पहा ह्याच्यामध्ये वर्ग संख्या असते. कोणती संख्या असते, वर्ग संख्या असते. बाहेर आपल्याला येत असते त्याचा वर्गमूळ. काय येणार, वर्गमूळ. बघा आता इथं 9 ही वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग. 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 3 चा. म्हणजे जर मध्ये वर्ग 9 असेल तर त्याचा वर्गमूळ बाहेर येणार. म्हणजे 9 बद्दल आपण बाहेर किती घेऊ शकतो, 3. हे 4 वर्ग संख्या आहे का, तर आहे. कितीचा वर्ग आहे, 4, 2 चा. म्हणून वर्गमूळ बाहेर येणार. म्हणजे 4 बद्दल बाहेर काय येणार, 2. पण आपण सोपं होण्यासाठी आधी काय करायचं, याच्यामध्ये त्याचे अवयव काढून घ्यायचे. ठीक आहे. आपण याची फोड करू दा. बघा 3, बघा 3 त्रिक 9. ह्या 9 ची फोड केली आपण. ओके. आता 2 4 च होते का, बघा हा बेदुनी 4. याची पण झाली. 3 ची होईल का, नाही होणार. आणि या 2 च पण होईल का, नाही होणार. ठीक आहे. असं झालं. पुन्हा काय करायचं, याच्यामध्ये 2 संख्याचे गट घ्यायचे आणि त्या 2 संख्यापैकी एकच संख्या आपल्याला काय करायची आहे, वर्गमूळाच्या बाहेर घ्यायची. ओके. मग 3 चा एक गट झाला आणि 2 चा एक गट झाला. ह्या 2 3 बद्दल 1 3 काय करायचं, आपण बाहेर घ्यायचं. आणि ह्या 2 वेळेस 2 आहे तर त्याच्यापैकी एकच काय करायचे, 2 संख्या बाहेर घ्यायची. ओके. मग काय बघा काय आलं, ह्या दोन्ही पैकी 1 3 बाहेर घेतलेत आपण गुणाकारामध्ये. ह्या 2 पैकी काय करायचं, एकच 2 बाहेर घ्यायचा. मग वर्गमूळात राहिलं किती, फक्त 3 आणि 2. 3 गुणिले 2 राहिले. आलं लक्षात. मग आता मधल्या संख्येचा गुणाकार आणि बाहेरच्या संख्येचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग मला सांगा 3 दुनी 6 आणि वर्गमूळात 3 दुनी 6. हे झालं आपलं उत्तर. काय झालं आपलं उत्तर. ह्या विषमभुज त्रिकोणाच्या बघा बाजू 5 6 7 जर दिलेल्या असतील तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येणार आहे, 6 वर्गमूळात 6 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. समजलं का तुम्हाला. शेवटी वर्गमूळातल्या संख्या ह्या जी वर्गमूळातली संख्या जी असतात त्याचं काय करायचं, ह्या वर्ग संख्या असतात आणि वर्ग संख्यापैकी काय आपल्याला त्या वर्ग संख्येचा वर्गमूळ घ्यायचं. आणि जर दुसऱ्या जर संख्या जर शिल्लक राहिला तर त्याचा आपण डायरेक्ट काय करून ठेवायचा, गुणाकार. आता इथे जर 6 आले वर्गमूळामध्ये, मग ह्या 6 ही वर्ग संख्या आहे का कशाची, तर कशाचीच नाही. त्याच्यामुळे त्याचं वर्गमूळ बाहेर येईल का, नाही. त्याच्यामुळे ते वर्गमूळामध्ये जशास तसे ठेवलेले आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ते विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ